मला अभिमान आहे, खूप अभिमान आहे. मी पण वाट बघते माझ्या ठिकाणी पडेल. पण एकंदर पाहिलं गेलं तर नवी मुंबईला ज्या काही गोष्टी घडल्या एवढ्या दिवसापासून तो मुद्दा तसा होता, माती साचली होती. माती होती बाई, मी पण काल व्हिडिओ बघितला, मातीने माखलेला होता. आपण तुम्हाला खरं सांगू का, ह्यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज आठवतात. जसं परवा साहेब बोलले की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती तुम्ही नमो सेंटर उघडताय, तिथे ऑलरेडी महाराष्ट्र सरकारची टुरिझम सेंटर्स आहेत जी सरकारी आहेत, ती तुम्ही रिफर्बिश करा ना. आणि तिथे छत्रपतींच्या पेक्षा मोठी कोणाची नावं आहेत का, तर तसं तरी सांगा की त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत, आम्ही आमची नावं देणार. किल्ल्यांना हायजॅक करण्याचा प्रयत्न होतो, होऊ देणार नाही. हो, काही करतील ते, आम्ही होऊ देणार. त्याच नवी मुंबईमध्ये गेल्या अनेक दिवसामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांचे दौरे देखील झाले, स्वतः पंतप्रधान देखील त्या ठिकाणी येऊन गेले. परंतु आपण आता विचार करायचा की त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राचे महाराज किती महत्वाचे, छत्रपती शिवाजी महाराजांना किती महत्व आहे हे आपल्याला ह्याच्यातनं कळतं ना. ते येऊन गेले पण इनॉग्रेशन करायला त्यांना वेळ नाही, हे आपल्याला आपण समजून घेतलं पाहिजे. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.